लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या तपोवनातील साधूग्रामच्या भूसंपादनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. तब्बल 20 वर्षांनंतर 283 एकर भूसंपादन रखडलं असून संबंधित शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नसल्याचा दावा श्री महंत सुधीरदास महाराज यांनी केलाय. नाशिक महानगरपालिकेच्या डीपी प्लॅनमध्ये तपोवनातील 390 एकर जमिनीवर साधूग्रामचे आरक्षण टाकण्यात आलंय. त्यापैकी सुमारे 90 एकर जमिनींचे भूसंपादन झालं असून तब्बल 283 एकर भूसंपादन गेल्या 20 वर्षांपासून रखडलंय. दरम्यान 5 वर्षांपूर्वी अनावश्यकपणे 800 कोटी रुपयांचे भूसंपादन करण्यात आल्याचा दावा श्री महंत सुधीरदास महाराज यांनी केलाय. मात्र गेल्या 20 वर्षांपासून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही असा आरोप त्यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर अधिग्रहित केलेल्या सुमारे 1000 एकर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न यावर्षी आणि पुढील वर्षी अशा 2 वर्षांत मार्गी लावावा असं आवाहन श्री महंत सुधीरदास महाराज यांनी केलंय. 20 वर्षापासून रखडलेले 283 एकर भूसंपादन मनापाचे डीपी प्लॅनमध्ये तपोवनामधील 390 एकर जमिनीचे साधूग्रामचे आरक्षण टाकले. त्यापैकी 90 एकराचे भूसंपादन झाले असून 283 एकर भूसंपादन गेल्या 20 वर्षापासून रखडले. 5 वर्षापूर्वी अनावश्यक 800 कोटीचे भूसंपादन केले. मात्र 20 वर्षापासून शेतकऱ्यांना याबाबतचा मोबदला मिळाला नाही आहे. मला असं वाटतंय महाराष्ट्र शासनाने 1000 एकर भूमी संपादन करीत असताना यावर्षी आणि पुढील वर्षाचे असे दोन्ही मिळून शेतकऱ्यांना त्या जागेचा मोबदला देण्यात यावा. गेली अनेक वर्ष ही प्रक्रिया रखडली असल्यामुळे ऐन सिंहस्थ कुंभमेळा जवळ आल्यामुळे जर अशा पद्धतीने जागेचं अधिकरण झालं नाही, तसंच वृक्षतोडीचाही मुद्दा अत्यंत वादामध्ये सापडलेला आहे. मला असं वाटतं की कुंभमेळ्याची जी मुख्य जागा आहे त्या जागेच्या संदर्भात जर अशा पद्धतीचे अडथळे निर्माण झाले तर अवघे 10 महिने आपल्याकडे या कुंभमेळ्याला उरलेले आहेत. तर या संदर्भामध्ये पालकमंत्री गिरीशजी महाजन, त्याचप्रमाणे नाशिकमधील सर्व मंत्री, मुख्यमंत्री यांना मी आवाहन करतो की या प्रकरणामध्ये आपण त्वरित लक्ष घालावं आणि कुंभमेळ्याच्या संदर्भात असलेल्या या अडचणी, प्रशासनिक अडचणी, त्याचप्रमाणे हायकोर्ट किंवा तत्सम कोर्टात असलेले जे लवाद प्रकरण आहेत यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. पालकमंत्री गिरीश महाजन, नाशिकमधील सर्व मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.